श्रोतेहो नमस्कार. गुलमोहर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर श्रोतेहो, सध्याची आपली परिस्थिती काय होत आहे बरं? तर सकाळी सकाळी वातावरणात पसरलेला हा गारवा असाच आपल्यासोबत राहावा याकरिता आपण आपल्या अशा मखमली मऊ धुलईत आणखीनच आज शिरत चाललोय. आणि हा गारवा कायम आपल्यासोबत टिकून राहावा याकरिता असा गुंडाळून ठेवावा की काय, अशी केविलवाणी धडपड देखील आपली सुरू आहे. असो, तर श्रोतेहो, जसजसा दिवस पुढे पुढे जातो, सरत जातो ना, तसं तसं दुपारचं कोरडं वातावरण आणखीनच थंडीची आपल्याला आठवण करून देत असते. परंतु ह्याच ऋतूत काटेसावर, पळस, काटेकोरांटी या अशा विविध रंगांची फुलं जिकडे तिकडे आपल्याला बहरलेली दिसतात. आता हेच बघा ना, कामानिमित्त किंवा सहजच मुद्दाम तुम्ही दुपारचं बाहेर पडलात ना, तर रस्त्याच्या कडेला बरेचदा काटेसावर लाल जर्द फुलांनी असा लदबदलेला दिसतो. आणि अक्षरशः रस्त्यावर आपल्याला या फुलांचा गालिचाच अंथरलेला आहे असंही आपल्याला बरेचदा जाणवतं. हे दृश्य नक्कीच बघण्यासारखं असतं आणि याच ऋतूत ते असतं. कित्येक ठिकाणी मुद्दाम रस्त्याच्या मध्ये असा मोकळा भाग सोडलेला असतो आणि आजूबाजूला या झाडांची लागवड केलेली असते. परंतु श्रोतेहो, ठरलेल्या वेळाप्रमाणे आपला येत असतात आणि आपल्याला असा आनंद देत असतात. म्हणून मला असं वाटतं, नको ती कॅलेंडरची पानं चाळूयात. वसंत आहे की ग्रीष्म आहे की आषाढ आहे, पण एवढं मात्र नक्की की आपल्याला हवीशी वाटणारी ही जी थंडी आहे तिला बाजूला करून आपल्याकडे ओढण्याची ताकद मात्र या ऋतूला, या वृक्षांना नक्कीच आहे. आता हेच बघा, तांबडी केशरी रंगाची काटेकोरांटी, पांढरी पिवळी मोहाची फुलं आणि लाल जर्द पळस, पंगारा, काटेसावर ही अशी मुक्तपणे उधळण करत असतात या ऋतूमध्ये. आणि अशा या वातावरणात ही इतकी टवटवीत दिसतात. आणि आपण बरेचदा असा सूर्यप्रकाश कडक असला किंवा काय म्हणतो आपण, खूप असा चकाकणारा, आणि अशा वेळेस लाल रंगाचा कोणी ड्रेस घातलेला आहे, डार्क रंगाचा, तर तेव्हा आपण बरेचदा त्यांना असं म्हणतो की काय हे कॉम्बिनेशन केलं आहे या वातावरणात, असं कसं कॉम्बिनेशन, असं वेगवेगळं आपण उपमा देत असतो त्यांना. परंतु निसर्गामध्ये जेव्हा ही फुलं आपण बघतो तेव्हा ही लाल जर्द फुलं बघताना अजिबात आपल्याला ती त्रासदायक आहे असं न वाटता आपल्याला उलट डोळ्याला ही गारवा, थंडावाच देत असतात. अशी ही निसर्गाची किमया अचंबित करणारी आहे श्रोतेहो. आणि हेच बघा ना, पक्ष्यांना देखील बरेचदा ही झाडं आकृष्ट करतात. पोपटांचे ठवे जे एरवी आपल्याला बघायला मिळत नाही, ते हमखास या झाडांवर बघायला मिळतात. शिवाय फुलांच्या बोंडातून काही अंशी पक्ष्यांची पाण्याची तहान सुद्धा यातून भागत असते. असा हा निसर्ग कायमच एकमेकांना देत असतो आणि निसर्गाकडूनच आपण शिकतही असतो, हे आपण कायमच म्हणतो. तर श्रोतेहो, असा हा निसर्ग कायम आनंद देणारा. भेटूयात लवकरच आपण जरा वेगवेगळ्या विषयांसोबत पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मस्त रहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.